काय बेटा? जा जा जा. अगं माझी राणी. चालेल बेटा, मला बाबा कला दादा मम्मा बरोबर. भाव्यासाठी जेवण बनवतं. तिथं ॲक्च्युली जे आपण घरच्या घरी सॅरेलॅक्स टाईप बनवलंय भोज्याचं भरडी भाव्याचा, तर ते संपलंय. तर त्यामुळे आता भाव्या उठली आहे. तर माझी पण आंघोळ वगैरे झाली, तयारी झाली आहे. आणि आता पूजाच्या सरप्राईजसाठी मी आता तयारी करेलच. त्या अगोदर म्हटलं भाव्याचं पोट फुल झालं पाहिजे, नंतर तिची पण चिडचिड होईल. आणि तसं पण तिच्या जेवायचा टाईम तर आहे. तर जस्ट शिरा बनवला आहे पटपट. ते दुकानातलं सॅरेलॅक्स आणून तिला फीड करणं मला तितपत बरोबर वाटत नाही. ते प्रिझर्व फूड्स आहेत सगळे. असं नाही की ते हेल्दी नाही आहेत, बट तरी पण घरच्या घरी जर रवा अवेलेबल आहे आणि येतो आता मला बनवता व्यवस्थित थोडाफार तरी, आणि भाव्या पण ते एन्जॉय करते खातानी, तर मग घरच्या घरी खाल्लेल्या गोष्टी पण पौष्टिकच आहे ना. त्यात आपण तूप पण टाकतोय, साखर नाही टाकली मी त्याच्यामध्ये, गूळ टाकलाय किसून जसं तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला, आणि थोडीशी इलायची टाकली आहे, आणि तेच नॉर्मल तूप आणि रवा आणि पाणी मिक्स केलं. तर प्रॉपर झालं आहे. आता थोडंसं पाणी टाकून अजून हे करेल, त्याला थोडंसं काय बोलतात, थोडंसं ओलं करेल, नरम करेल जे काय ते. भाव्या पाठीस उभी आहे. आता तिला हळूहळू भूक लागते. मी जेवून घेतलं, आता ती उठली तर तिचं पटपट करून घेतो, मग चालू करूया आपण पूजाला सरप्राईज येते त्या गोष्टींची तयारी. जेवता जेवता पळत राहते, म्हणून तिला खूप वेळा समजवलंय की जेवताना कधी उठू नको, बसून राहा, खाऊन घे, नंतरला पाहिजे तेवढं खेळा. नाही नाही प्लीज बसा बेटा, बसा. खाल्ल्याशिवाय संपल्यानंतर उठणार बेटा यार. जेवण पण तसं थंड होऊन जातं सगळं. जस्ट आलो आता घराखाली, कारण की पूजाचा फोन आला होता आणि ती बोलतीये की ॲक्च्युली तिने काहीतरी ऑर्डर केलं का काहीतरी हाय. तिच्या ऑफिसच्या सिक्युरिटी गार्डचं जे केबिन आहे खाली, तिकडे तिने त्यांच्याकडे दिलंय. तर तिने जाऊन मला सांगितलंय की तू जाऊन ते कलेक्ट कर. आता बघू काय असणार आहे. त्याने अचानक तिने फोनमध्ये फोन करून सांगितलंय की जा लवकर जा आणि घेऊन ये, कारण की खूप वेळ झाले, 1 तास तरी झालंय तिने ते आणून ठेवलंय. म्हणून तिचं म्हणणं आहे की जा लवकर जा आणि घेऊन ये ती गोष्ट. आलोय आता ऑफिसच्या बाहेर. आता मला डायरेक्ट जायचं आहे की काय करू मला समजत नाही. एकदा पूजाला कॉल करून कन्फर्म करतो. पूजा आहे की पूर्व आहे? पूजा पार्सल लिया गुस्सो आहे, पण ते बोलतात ते पूर्वा करून कोणाचं तरी नाव आहे, त्यांचं पार्सल आहे. इसका नाम आपने बरोबर पढ़ रहे हो ना? नहीं, अरे ये पूर्वा पोलेकर, ये वाला अलग चीज है. और दूसरा नहीं अंदर वो ऑरेंज कलर का थैली. हाँ. आता काहीतरी हाय वजनदार गोष्ट, काय माहित नाही आतमध्ये काय ते. आता ती संध्याकाळी आल्यावरती उघडेल तेव्हाच समजेल. माहित नाही मला एवढं पण काय अर्जंट होतं की गोष्ट आताच तिला घरी घेऊन जायला पाहिजे होती. जाऊ द्या, आपण तयारी करू आपल्या गोष्टीला. आता तर मी एडिटिंग करून थोडासा वेळ घेईल, शॉर्ट्स अपलोड करायचे त्यासाठी. त्याच्यानंतर मग आपण जी तयारी करायची पूजाला सरप्राईज देण्याची ॲनिव्हर्सरीची, ती तयार करूया, ती चालू करूया. जस्ट वरतून सगळं आता कलरिंगचं काम काढलंच आहे. तर स्कूटी मी इथं उभा करतो. तर स्कूटीवरती पण थोडंफार धूळ वगैरे उडाली आहे. एकसाथच मी विचार करतोय की नंतरला वेळ काढून पूर्ण वॉशिंग सेंटरला नेऊन क्लीन करून आणेल. रात्रीची थंडी, रात्री एवढी पण नाही, पण पहाटे पहाटे थोडीशी थंडी होऊन जाते. पण आता जे दुपारची 2 म्हणजे 2 सव्वा 2 होत होते, जी बाहेर गरमी होती ना, असं वाटतं परत एकदा जाऊन थंड पाण्याने आंघोळ करू. आता काय, आता तुमचं काय दिवसभराचा टास्क आहे? आता काय प्लॅनिंग आहे, काय करणार आहे तुम्ही दिवसभरात? काय करणार आहे? हा केला. झाले आहे संध्याकाळ आणि 6:30 होत आले. तर एवढंच की दुपारी मला थोडीशी झोप आली, म्हणून मी थोडंफार झोपलो, ज्यामुळे जे मला करायची होती तयारी पूजा येण्याच्या अगोदर, त्याला आता थोडासा लेट लागा. पण असं थोडंसं लेट होणार आहे. ओके, तर बघू. तरी पण 1 तास तरी एक्सपेक्ट की 7:30 पर्यंत यावी. आता 6:30 होता ते आता. तरी बघू. भाव्या पण उठली आहे. भाव्याचं जेवण मी जस्ट बनवलंय, तिला भरवतो. त्यासोबतच हे बघा, ही ती पिशवी ज्याच्यामध्ये मी काल सामान आणलं होतं, ही लपवलेली पूजापासून. आता ह्याच्यामध्ये सामान, या पिशवीमध्ये सामान, भाव्य थांबला प्लीज थांब. ह्याच्यामध्ये सामान हे एक तर के आणलंय, परत हे रेड व्हाईट आणि ब्लॅकवाले बलून्स आणलेत. बेबी थांबा, आता तिथे जाऊन खेळ, गाडीसोबत खेळ. प्लस आपलं हे हॅपी ॲनिव्हर्सरी असा हार्ट आहे.
10 हे यूट्यूबचे 10K आणि प्लस हे लग्नाचे 4 वर्ष झाले त्याच्यासाठी 4 डबल सेलो टेप चांगली. पेपरवाला आणला, त्याला बोललं काय प्लास्टिक बिस्टिक उडला नाही पाहिजे करून, तर आय होप सो. आता ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करून घेतो. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की म्हणजे आपल्याकडे आहे का म्हणजे ही अशी पिचकारी आहे ऑलरेडी. पिचकारी आता ह्याला काय बलून ब्लोअर करून बोलतात काहीतरी. थांब देतो तुला. तर हे आपण ऑलरेडी घेऊन ठेवलेलं 1-2 वर्ष अगोदर, पण आता मला वाटलं की घरी आहे की नाही, म्हणून मी दुपारी पूजाला फोन करून विचारलं. तर तिला थोडासा डाऊट आला की मी हे का विचारलं. पूर्णपणे सरप्राईज द्यायचं होतं तिला, पण आता हे भेटलंच नाही तर तिलाच माहिती असेल असं आहे बघ. तर हे तिलाच माहिती आहे. चला मग आता पटपट मी बलून फुगवून घेतो ते आणि कुठे काय करणार आहे ते विचार करून नंतरला सेट करून घेतो. आता हे जस्ट मी फुलवायचं ट्राय करतोय. मला याची लिमिट माहित नाही बलून केवढा आहे. उगाच फुटला तरी भाव्या पण घाबरेल आणि मी पण घाबरेल. एक फुगा फुटला तर थोडीशी घाबरली. ए भाव्या नको. तर नशीब तो फुगा मी ऍक्च्युली लांब पकडला होता, फुलवताच फुटला. एवढे काय असे बलून बनवून झालेत, म्हणजे रेड व्हाईट आणि ब्लॅक असं कॉम्बिनेशन आहे. जास्त बलून्स बनवायचे पण नाहीत कारण की हे फुटल्यावरती कचरा होणार आहे, तर तो कचरा परत घरातला आवरावं लागणार आहे. तर त्यामुळे दिसावं, डोळ्याला छान दिसावं इतकेच मोजून आपले बनवलेत. हे दिसतोय का? मेन गोष्ट याची पण स्ट्रॉ मोठी आहे. हे हॅपी ॲनिव्हर्सरीवाला बलून आणलाय. तर होपसो फुगवल्यावरती इथे हॅपी ॲनिव्हर्सरीची स्पेलिंग दिसेल पूजाला. बापरे, कंटिन्युअस हवा त्याच्यामध्ये फुगतच राहिलो पण डोक्यात हवा गेली असं वाटतं थोडंफार. $10K यूट्यूब सबस्क्रायबर्सच्या आणि ते आपला ॲनिव्हर्सरीचा हॅपी ॲनिव्हर्सरीचा बलून आता. अरे हा, थँक्यू बेटा. आणि 4 वर्ष ॲनिव्हर्सरीचे भाव्याने लक्षात करून दिलं. तर आता हे 4 असं असतं राईट. तर 4 इथे लावलं. हे असं काय यूट्यूबचे 10K सबस्क्रायबर्स 4 वर्ष ॲनिव्हर्सरीचे आणि यूट्यूबसाठी रेड बलून आणि ॲनिव्हर्सरीसाठी व्हाईट अँड ब्लॅक बलून काही खाली ठेवलेत. इथे मध्ये ठेवणार होतो बट राहू द्या ना, तिथल्या तिथे जे काय ते सगळं काय. तर कमेंट करून नक्की कळवा कसं वाटलंय आपलं छोटंसं सेटअप. आणि हा दुसरी बात, अजून काय करू शकतो विचार केला तर टीव्ही काय कामाचा ना. टीव्ही घरी ठेवून बघण्यापुरतं थोडी. आता ह्याचं पण आपण लाईट आहे ती LED लाईट चालू करतो आणि ह्याच्यावरती काहीतरी रोमॅन्टिक असं गाणं लावतो थोडंफार. केक एक मेन गोष्ट आणायचं राहून गेला. आता केक मी गेलो पण तर तुम्हाला दाखवतो. जस्ट खाली बघा, खाली दिसतंय. एक सेकंड, खाली बघा ट्रॅफिक. जर आत्ता मी गेलो तर इथून निघतानाच मला 7:30 आता ऑलमोस्ट होत आले. इथून मला निघताना 8-9 वाजतील इथून पूर्ण ट्रॅफिकमधून बाहेर निघताना. आता केकला काय रिप्लेसमेंट आहे किंवा केकसाठी काय ऑप्शन आहे, पण आता गाणे आणि LED लाईट लावून घेतो. आणि बाहेर पण मी फुगे लावणार होतो पण कसं दरवाजातच फुगा असलं तर पूजा समजून जाईल काहीतरी आतमध्ये आहे म्हणून ना. पूजा तिथून येत असेल त्या टायमालाच मी इथून काहीतरी असं तिला हॉपरनी फोडून तिथं पेपर उडवेल. तर बाहेरचं अजून काय म्हणजे बाहेरचं थोडंसं आपलं आवरायचं. ते बाहेर एक नॉर्मल असाच एक शूज मागवलं, ऑर्डर केला आहे. तर तो एक बसवून घेतला ना स्टँड की मग जे बॉक्समध्ये काय शूज आहेत ते ठेवता येतील आणि बाकीचं भंगारवाल्याला सामान द्यायचं पण तो काय येत नाही आवाज दिला तरी. तर कोणतं तरी आता पूजाचं पर्पल कलर, हां पर्पल कलर तिला आवडतो तर ठीक आहे हा ठेवून दिला. आणि काहीतरी आता गाणे लावतो. गाणे नाही लावताय ना कारण की जर मी व्हिडिओ काढत असेल तर कॉपीराईट क्लेम पडेल. तर गाणे ह्याच्यात बॅकग्राऊंडमध्ये ऐकवलं तर म्युझिक लावून ठेवतो. असं काय लुक येतं घरात. ब्ल्यू कलर केला ना, हे थोडंसं जास्तच झालं थोडंसं, एवढं पण नाही करायचं. किंवा जर आतली लाईट लावतोय तर मग ठीक आहे, म्हणजे थोडंसं व्यवस्थित पण वाटतं. आता तिथे कोपऱ्याला आपण भाव्याचे कपडे वाळत घातलेत तर ते हटवले तर पूजा भडकते तसं काय केल्यावरती. तिचं म्हणणं असं आहे की तिच्या गोष्टी हलवायच्या नाहीत घरातल्या, जाऊ द्या मग. तर हे कसं वाटतं नक्की एकदा सांगा फ्रेंड्स, मला खरं आवडेल जाणून घ्यायला. तर हे असं इथे कॅन्डल्स आहेत, व्हर्च्युअल कॅन्डल्स पण आहेत टीव्हीमध्ये आणि एक छोटी बेबी पण आहे. तर आता केकचं आहे माझ्या डोक्यात काहीतरी. खाली बघूया, खाली एक दुकान आहे केकचं, तर तिथे केक भेटतो. म्हणजे खाली एक हॉटेल टाईप आहे, त्यांच्याकडे केक अवेलेबल आहे का बघूया. बंद झालंय, क्लोज.
त्यामुळे ते केक अवेलेबल नाही आहे. तर आता लांब कुठे गेलो तर मग कन्फर्म आहे की यायला अर्धा एक तास लागेल. पूजाशी एकदा कन्फर्म करून घेतो तिला यायला किती वेळ आहे. मग भाव्याला कोणाकडे तरी मग ठेवून जावं लागेल मला. गाड्या सगळ्या सुटल्या जातात त्यामुळे आता थांबावं लागेल थोडं गाड्या जाईपर्यंत. पूजाला ऑफिसवरून यायला थोडासा टाईम आहे, ती बोली 10-15 मिनटं. त्यामुळे 10-15 मिनटं जर आसपास कुठे केक अवेलेबल आहे तर तो बघावा लागेल. नाही आहे केक्स इथे अवेलेबल. एक दुकानात होते बट त्यांचं बोलणं आहे की 1-2 दिवस झाले केक संपलेत. तर केकला रिप्लेसमेंट म्हणून काय घेऊ. आता तिला वेज चीज म्हणजे एक सँडविच आवडतं तिला कोणतं तरी, ते घेऊन गेलो तर ते एवढं हे नाही होणार. लाईटिंग विटिंगच्या ह्याच्यामध्ये सँडविच कापल्यासारखं कसं बरोबर वाटणार नाही. केक शेवटी नाहीच भेटलाय. मी घरी आलो रिटर्न आणि 8 वाजलेत. आता पूजा येईल बोलली 5 मिनिटात पोहोचेल घरी. म्हणजे आता पूजा 5 मिनिटात ऑफिसवरून निघेल आणि येईल. तर मी विचार करतो तिला बाहेरच्या बाहेर पकडतो दरवाजा बंद करून आणि तिला बोलतो चल माझ्यासोबत मार्केटमध्ये काम आहे मला, आणि तिच्या सोबतच येता येतं मग केक घेऊन येतो. सगळ्यांची फोन आले की पूजाला मी पकडले खालीच आणि तिला बोललो चल माझ्यासोबत मार्केटला, इथूनच घरी नाही जाऊ तिला. आणि लकीली ती मानली आहे. तर आता इथे डायरेक्ट मार्केटमध्ये घेऊन जातो. मार्केटमधून मग आल्यावर तिला घरातलं दिसेल जे काय ते. केक शॉप मध्ये आलोय. अरे मग आता काय करायचं थोडंसं. हा हॅपी ॲनिव्हर्सरी हर्ष. पूजा लिखतो बरं. एवढ्या सगळ्या व्हरायटीज तर होत्या चॉकलेटच्या, पायनॅपल, फ्रूट वगैरे सगळं काय, रसमलाई पण आपण एक किटकॅट फ्लेवरवाला होता तर तो घेतला त्यांच्याकडून. तिला म्हटलं थोडासा हळूच आहे, पटपट येऊ नको, 1 मिनिट थांब जरा. केक पण घेतला आणि सोबत भजीपाव वडापाव स्नॅक्स पण घेतलं काहीतरी. केक पण छोटासा रेडी आहे. आता त्याचं कापायचं कुठं गेलं आहे शिट. केक पण रेडी आहे आणि बस छोटासा डेकोरेशन पण रेडी आहे हे आपलं. आणि म्युझिक. काय पूजा तू किती घाई लावतीये. 2 मिनिटं थांब अशीच उभी राहा 1 सेकंड. फालतू बना. माझ्यात पाणी आलं. बाहेरच्या बाजूला ओढतो अरे एवढं सगळं करण्यापेक्षा घर आवरायचं. आता आवडेल. थँक्यू दे. आता मी करते. ए थांब. ए पूजा पागल. केकवर उडेल. मग केक साईडला काढतो. पूजा थांब यार. बोलली मी केकवर उडेल करून. मी तुला बोललेलो उडू नको, मला बाहेर उडवायचं सगळं. हिच्या घाईच्या चक्कर मध्ये काय असतं मला बघायचं होतं. काय करते पूजा तू यार. झाडू मारा पहिला. बरं झालं तसंच पाहिजे. सगळं पॅन्ट बिंट वरती उडवलंय. एवढी आयडिया कशाला लावली. मी मदत केली असते तुला. मग सरप्राईज नावाची काय गोष्ट असते की नाही. पूजा हे बघ सगळं पडदा खोलून झाडू मारायला लागली. नव्या तोंडात घालेल नाही तर उगाच कशाला तुला सगळं साफ करायला लावलं असतं. सुरुवात ज्या गोष्टींनी करायची होती तो फटाका उडवून ते जे काही पेपर जे काय निघतात, ज्या आता त्याला काय बोलतात माहित नाही, क्रॅकर काय पॉपर, पार्टी पॉपर, ते पूजानी त्याचा पॉपरचा एकदम पॉपरच काढून टाकलाय सगळा. आतल्यात तिथं उडवून तिने हे करून टाकले स्वतःच्या. इतकी घाई आहे ना या पोरीच्या अंगामध्ये, तिला जरा राहत नाही. जर हिला काय पाहिजे असेल करण्यासाठी तर ते रिझन पण व्हॅलिड आहे. बागायत जाऊन खेळत बसेल करून. साऱ्याला मी बोललेलो पेपरवालाच होते आणि प्लास्टिकवाला दिलं तरी पण खिचडी होती ती संपवली. ते संध्याकाळी आलेला पहिल्या भाव्यासाठी बनवते म्हणून मी बनवून ठेवलं. पीठ घेऊन येशील, छोले पुरी वगैरे असं काहीतरी बनवेल. बाहेर जाऊन जेऊया. मी पीठ घेऊन येतो तरी पण. बघ ना किती छान लिहिलंय त्याने. हर्ष पूजा पण त्यांनी PUJ लिहिलं पाहिजे होतं. PUJ नाही बरोबर आहे. म्हणजे छोटासाच आहे आपलं, एवढा काय मोठा. आपण दोघंच आहेत आणि छोटीशी भाव्या. चमचा कोण खाते का. थोडीशी लाइटिंग, एक केक आणि थोडेसे बलून्स आणि सेलिब्रेशन डिटेक्ट म्हणजे इंडिकेट करण्यासाठी कशाबद्दल आहे ते. वरचे थोडेसे बलून्स आणि खाली पडलेले थोडे बलून्स. थोडे या मॅमनी आल्याला ह्याच्यावरून काढून टाकले झाडू मारताना. काय चालू आहे.
स्टोरी ठेवते स्नॅपचॅट मग व्हॉट्सअप. चल बे तू ये माझी चौथ्याच्या बियाता. हा बेटा ए जा 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 जा. फुग्याला घाबर तिथं एक फुटला तिच्याकडून मला. हा बेटा हे बघतो. पकड हे पकड. हा ये ये कापू ये इथे. अरे मी इथे आहे ना. तेवढं पट इथे सरक तू. ब्लो केली असते. कॅन्डल नको. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स 10K सबस्क्रायबर्स पूर्ण झाले YouTube वरती त्यासाठी. सेम हियर सेम टू यू. डुईंग ऑल द बेस्ट. बेटा पकड. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मा झाला. हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी झाली. तू का थांब ना. पूजाला आता केक तर आवडेलच पण त्याच्यापेक्षा तिला जास्त आवडणार आहे कॅडबरी किटकॅटची जी ह्याच्या आतमध्ये आहे. आणि हेच भाव्याला पण आवडणार आहे. उभ्या बस. अरे चावायचंय. किती छान आहे यार. 1 मला point. लय आवडली आणि जे बनवली ती. इतकं साफ सुथरी प्लेट बनवले ना त्याने. तर आता फ्रेंड्स हे होतं छोटंसं सेलिब्रेशन जे ऍक्च्युली मला जस्ट पूजाला वेगळं काहीतरी करायचं होतं. कधी नाही केलं ते 10K युट्यूबचे सबस्क्रायबर्स. आता त्या 10च्या पुढे अजून एक 0 लागला पाहिजे. त्याच्या पुढे अजून एक 0 लागला पाहिजे. त्याच्या पुढे अजून एक 0 लागला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत करू. प्लॅन मध्ये थोडासा चेंज. आपण बाहेर जाणार होतो जेवायला बट आज मंगळवार आहे तर काय नॉनव्हेज खाणार नाहीये म्हणून मग उद्या किंवा परवा जाऊ प्लॅन करून. आता बाहेरून हॉटेलमधून ऑर्डर केलंय काय तर ते येईल. व्हेज ऑर्डर केलंय ते येईल त्याच्यानंतर खाऊन घेऊ. बघा ना अॅनिव्हर्सरी पण मंडेला चालली. जरा वेनसडे फ्रायडे संडे अशी यायला पाहिजे. तर पुढच्या वर्षी येईल. वेनसडेला येईल. एक दिवस पुढे जातो ना दरवर्षी. आमची खरी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो मीन्स हरचा बर्थडे. आणि आमची तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आमचं इंटरकास्ट मॅरेज आहे. त्याच्यामुळे ह्या दिवशी आम्ही खूप अशा गडबडीत लग्न केलं होतं ज्या करून आम्हाला ते आपण लवकर शेअर पण करू. एन्जॉय तशी लव्ह स्टोरी मध्ये आम्ही शेअर केलंय. ते नाही शेअर केलंय की काय धावपळ झालेली या 2 दिवसामध्ये. जर असेल रिक्वेस्ट आपल्याला 3-4 जरी रिक्वेस्ट आला ना की आम्हाला म्हणजे तुम्ही सांगा करून तर नक्की शेअर करू. कारण की एकदम इंटरेस्टिंग आणि एकदम सस्पेन्स टाईप स्टोरी आहे ती की एक लग्नाच्या 1 रात्र अगोदर 1 दिवस अगोदर ते लग्न होईपर्यंत काय झालेलं असं नेमकं. सो त्याच्यामुळे ना ह्याच्यामुळे आम्ही आमचं लग्न नव्हतं एन्जॉय करू शकलो. म्हणून आम्ही 24 फेब्रुवारीला म्हणजेच माझ्या इकडच्या पद्धतीने आम्ही लग्न केलं होतं. सगळे काही अरेंजमेंट करून सगळं काही हे करून. त्याच्यामुळे आम्ही हरचा बर्थडे आणि आमची अॅनिव्हर्सरी आम्ही त्या दिवशी सेलिब्रेट करतो. गेल्या वर्षी आम्ही अलिबागला गेलो होतो हरचा बर्थडे. गेल्या वर्षी अलिबागला गेलो होतो आपण. आणि तिथे मस्त आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला होता. सगळ्यांचे ग्रुप होता आणि मस्त सेलिब्रेट वगैरे झाला होता. ह्या वर्षी तसं काय झालं नाही कारण का मला सुट्टी नाहीये. गेल्या वर्षी मला 6 महिन्याची सुट्टी होती त्याच्यामुळे सगळं प्लॅन वगैरे करता आलं होतं. त्यामुळे आत्ता लॉंग सुट्टी मी घेऊ नाही शकत. फ्रायडे सॅटरडे पॉसिबल आहे. त्याच्यामुळे ते 2 दिवस मग आम्ही असे सेलिब्रेट करू. तर आज नाही चाललोय बाहेर येऊन जेवण करू आणि त्यानंतरला झोपू थोडा गप्पा गोष्टी करत. मग अशी केक कटिंग वगैरे गेला. थोडंसं बसलो. थोडंसं पर्सनल टाइम झाला. थोडीशी अनबन पण झाली. तर आमची सगळीकडेच होते. नेहमी होते. नेहमी अनबन झाल्याशिवाय दिवस पण जात नाही आणि वेळ पण जात नाही. तू मला हे कर मी तुला हे करते बस. तू वेळ झाल्याशिवाय आमचा दिवस संपत नाही बस. आणि तो झाल्याशिवाय आम्हाला पण आता राहत नाही. म्हणजे काय ते बाय डिफॉल्ट होतच. तर आता जेवण काय नाहीये. मॅमला थोडासा आराम आहे आजचा दिवस. उद्या मी पण शिकणार आहे जेवण बनवायचं. पीठ घेऊन आलो मी मगाशी. तर कधी ठरलं हर्ष? मी तुला बोललेलं ना मी जेवण बनवायला शिकतो. दुपारचं ऍटलीस्ट मी चपाती भाजी बनवून ठेवली की मी सकाळी बनवून जाईन. तू फक्त बनवलेलं खा बस. बाकी काही नको. मला पण शिकायचंय. नको हर्ष मला शिकायचं. नाही मी ऑलरेडी त्या दिवशी पण सांगितलं होतं की तू किचन मध्ये नाही काय करायचं. तिथे मला नाही आवडत. तू दुपारी येणार आहे बघायला. तर येस फ्रेंड्स पण तू केलं तर असं मला रात्री तर दिसेलच ना हर्ष. अरे हो रे. इतका वेळ दिलात
आपला इतका प्रेशियस डबल वेळ काम दिला. मला नाही होणार काय डबल. सांगितलं क्लीन किती करून आणि ठेवत किती जाईल. काय करेल ना तू. क्लीन करून ठेवत जाईल. अरे क्लीन करण्याचा प्रश्न आहे, तू क्लीन करशील पण सांगितले भाताची वाटी म्हणजे जो भात आपल्याला खायचा एक बस होतं तिथे 2 लावतोस तू. हा मग एकच वेस्ट लावेल होतं यार सगळं. बरं लावेल मी, व्यवस्थित करेल आणि सगळं. मला नाही आवडत शिळं खायला. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. कालचे आणि पण काही ज्यांनी कमेंट्स ज्यांनी आहेत खूप साऱ्या मला दोघांना विश केलंय आपल्या family त्यासाठी सगळ्यांना मनापासून धन्यवाद. वायर सोड बेटा. नो बेटा. टार्झन बघा, टार्झन, छोटा टार्झन, ती वायर घेऊन हे करते. प्लीज भेटू लवकर उद्या, भेटू लवकर आपण उद्या सकाळच्या आणि ब्लॉग मध्ये. ऑफिस मधले पण वगैरे आणि असे ऑफिसच्या म्हणजे माझ्या ऑफिसच्या पण सोडून बाहेरच्या जे ऑफिसचे जे असतात ना म्हणजे बाहेरच्या जे ब्लॅ 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 म्हणजे माझ्या ऑफिस सोडून दुसरे पण अदर ऑफिस मधले पण आहेत ते सर्व लोक असे भेटून मला बोलतात की तुझा व्हॉइस खूप छान आहे वगैरे वगैरे वगैरे. त्यासाठी सगळ्यांना थँक्यू. आणि आता पण मी खाली गेले होते ना तेव्हा पण मला कोणीतरी भेटलं होतं, मला नाव वगैरे काही विचारता नाही आलं, मी गडबडीत होती. पण ते ब्लॉग बघत असेल तर त्यांना माझ्याकडून खरंच थँक्यू भेटून मला विचारल्याबद्दल. खूप छान वाटलं. येस, आणि भेटू आपण लवकरच. आणि प्रयत्न असेल फ्रेंड्स रोज रोज म्हणजे डेली 2-2 किंवा एक तरी ब्लॉग अपलोड करण्याचा. आणि तुम्ही इतका सपोर्ट दाखवताय त्यासाठी रिअली थँक्स. कुठंतरी म्हणजे अशी मेहनत कुठंतरी अशी दिसून येते की आवडतंय, बऱ्याच जणांना बघतात येते. आणि थँक्स जितक्यांनी पण आपल्याला म्हणजे आता इतके दिवस आता बरेचसे 3-4 दिवस तरी झाले आपल्याला म्हणजे कमेंट्स येतात तर त्याच्यावरती रिप्लाय नाही केलेत आम्ही. तर ते आपण आता मना केलंय ना बेटा, पण आता म्हणजे 1-2 दिवसात जितक्या पण कमेंट्स पेंडिंग आहेत वगैरे करू आपण रिप्लाय. आणि ह्या सॅटर्डेला आपण संध्याकाळी 8 ते 10च्या मध्ये युट्यूब वरती लाईव्ह येऊ. सॅटर्डेला कन्फर्म 8 वाजता तरी येऊ, 9 वाजता किंवा 10 वाजता. पाणी येतं 10 वाजता येऊ रात्री. तर येस फ्रेंड्स, इतका वेळ दिला व्हिडिओ बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण लवकर नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय. आणि आता व्हेज मध्ये काय मागवलंय, जस्ट मी नॉर्मल व्हेज ट्रिपल राईस मागवलंय आणि काहीतरी स्टार्टर मध्ये बघू काय मागवलंय. तर तेवढंच. सूप तर ते ट्रिपल राईस सोबत येतात ना. तो वाला नाही पाहिजे मला. मग ठीक आहे, ऑर्डर करतो. चायनीज ऑर्डर केलं. तूच बोलली पूजा काहीतरी चायनीज ऑर्डर कर. मी तुला बोललो पण रोटी बिटी मागवायचे का कर, दुसरं काय पाहिजे होतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय 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 कर. बाय बाय. असं झालं, आता जेवायला स्टार्ट करू. या हॉटेलमधून आपण मागवलेलं त्यांच्याकडून जस्ट वरती एक नोट आली की थँक्यू सो मच फॉर ऑर्डरिंग हॅव अ ग्रेट डायट वगैरे आणि रिव्ह्यू द्यायला सांगितलं. तर शॉर्ट नक्की रिव्ह्यू ॲड करू, कारण की असं काय असेल तर मग ऑफकोर्स कुणाला नाही आवडणार. राईट, ही जी नोट आहे त्याच्या पाठीस त्यांचं कार्ड पण आहे 1/2 किचन. हे मी ॲक्च्युली स्विगीवरून बुक केलं होतं पण तरी आहे चांगलं आहे. जवळ आपल्या अंधेरी वेस्ट अंधेरी ईस्टला पण आहे. हां, तर नक्कीच कधीतरी टाइम भेटला तर आपण व्हिजिट पण देऊया. हा पूजा, नक्कीच.